कर्जत येथे जलसंधारण मंत्री नामदार प्राध्यापक राम शिंदे यांना मिळालेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण हे नव्याने कॅबिनेट खाते मिळाले असून त्यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन कर्जतला मिळवून राज्य पातळीवर कर्जतचं नाव उज्ज्वल करण्याचा चंग बांधला आहे। या निमित्ताने कर्जत येथे सर्व पक्षांच्या वतीनं नामदार शिंदेंचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी मनसेच्या वतीनं स्वतंत्र सत्कार करण्यात आला। त्यासाठी एक आकर्षक सजवलेला बॉक्स कार्यकर्त्यांनी मंचावर आणला होता आणि तो उघडल्यानंतर आतमध्ये अजून एक बॉक्स होता। नामदार शिंदे यांनी तोही बॉक्स उघडला आणि आतील कर्जत डेपो लिहिलेली एसटीची प्रतिकृती जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष राहुल निंबोरे, शहराध्यक्ष रवींद्र सुपेकर, राजू धोत्रे, धरमसिंग परदेशी, नामदेव थोरात, हनुमंत सूर्यवंशी, भाऊसाहेब गावडे, सोमनाथ तोरडमल आदींनी नामदार शिंदेंना भेट दिली। यावेळी सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला। या सत्कार सोहळ्यामध्ये मनसेनं गांधीगिरी केली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतानाच मनसेचे जिल्हाध्यक्ष पोटरे यांनी आपल्या भाषणातून ही गांधीगिरी नसल्याचं स्पष्ट केलं। माननीय राम शिंदे साहेब हे एक चळवळीतले कार्यकर्ते आहेत। त्यांच्याबरोबर आम्ही अनेक आंदोलनं केले आहेत। मग यात माडोकचा लढा असेल, त्याचबरोबर कर्जत एसटी डेपोचा प्रश्न असेल, कुकडीच्या आंदोलनात तर ते गृहमंत्री असताना सुद्धा आमच्या बरोबर कोर्टात केससाठी हजर राहिले होते। माननीय मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आणि अत्यंत विश्वासू जवळचा एक माणूस म्हणून ते त्यांच्या सोबत वावरतात। राम शिंदे सारखा माणूस जो आज रस्त्याने चालताना सुद्धा नमस्कार घातला की थांबतो, गाडीत असला तरी चौकशी करून जातो, हे साहेब तुमचं मोठेपण आहे, ते आम्हाला मनापासून आवडतं। त्याचबरोबर साहेब, तुम्हाला आम्ही जी प्रेमाची एसटी दिली, ती एसटी म्हणजे खऱ्या अर्थानं असं काही लोकांना वाटेल किंवा माझ्या पत्रकार मित्रांना सुद्धा असं वाटेल की गांधीगिरी केली का काय, पण साहेब ही गांधीगिरी नाहीये। तुम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते आहात, त्या प्रश्नासाठी तुम्ही लढा दिलाय। आम्ही येरवड्याला असताना तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष आणि तुम्ही भेटायला आले होते, म्हणजे त्या प्रश्नात तुम्ही पोहोचलेले आहात। आणि असं मला वाटतं, मनापासून असं वाटतं साहेब की आज सगळ्यात जवळचे तुम्ही मुख्यमंत्र्याचे आहात, त्याच्यामुळं हा प्रश्न तुम्हाला सोडवायला काही अडचण नाही। आपले काही जवळचे लोक असं म्हणतात की काही तांत्रिक अडचणी आहे, डेपो काय होऊच शकत नाही, आम्हाला जरा थोडंसं अजून त्रास वाटतं। आम्हाला वाटतं आम्ही जेल भोगलाय ना, तर हा एसटीचा जो प्रश्न आहे, ही एसटी तुमच्याकडे दिली म्हणजे हा प्रश्न पूर्णपणे तुमच्या हातात दिलाय साहेब। आता तुम्ही ठरवायची ही एसटी तुम्ही कर्जत तालुक्याच्या जनतेला द्यायची। हे आज आमचं सर्व पक्षाच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला मनापासून विनंती करतो। नामदार शिंदे यांनी देखील आपल्या भाषणातून या प्रश्नावर आपण सातत्यानं पाठपुरावा करत असून मंत्रालय प्रत्येक कॅबिनेटला सचिन तुझी आठवण झाल्याशिवाय राहत नाही अशी दाद एसटी डेपोच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या मनसेच्या सचिन पोटरे यांना दिली। एसटी डेपोच्या संदर्भामध्ये प्रत्येक कॅबिनेटला सचिन तुझी आठवण झाल्याशिवाय राहतच नाही, कारण पुढं रावते साहेब दिसले की मला एसटी दिसते आणि एसटी दिसली की सचिन दिसते। पण आता प्रश्न असा आहे की आपण 15 तीर्थक्षेत्र पर्यटन मधून आणले पैसे। कर्जतच्या इतिहासामध्ये पर्यटन मधून 1 रुपयाला अशी आपल्याकडे नोंद नाही, पण आपण जवळपास आता कोटीवरच आकडे सगळे एवढा निधी आणला। आपल्याला फक्त शिरकायला संधी मिळाली की आणलंच म्हणून समजायचं। तसं आता एवढं त्या एसटी डेपोचा कार्यक्रम लावलाय, पण थोडं धोरणात्मक निर्णय अडचणीचे होत आहेत, त्याच्यामुळं त्याची परिपूर्ती लवकर होत असताना दिसत नाही। परंतु एसटी डेपो मंजूर केल्याशिवाय आपण राहणार नाही, कारण तो आपल्या अस्मितेचा विषय झालाय। कारण ते एसटी डेपो चालेल नाही चालेल, अर्निंग येईल नाही येईल, पण आपला एसटी डेपो संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एसटी डेपो कर्जतलाच का नाही, एवढ्या एका कारणासाठी आपल्याला कर्जतचा डेपो आणायचा। आता नाही तर येणार कधी, आपण जे जे मागतो ते आपल्याकडे येतं। नामदार शिंदे यांनी सदरची एसटी आपल्या शासकीय वाहनातून मुंबईला नेली असल्याचंही समजतंय। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एस9 मीडिया, कर्जत।